माझ्या माहितीत एक शेतकरी आहेत, त्यांची फक्त 46 गुंठे शेती आहे. म्हणजे एकराला अगदी थोडीशी जास्त. पण त्या माणसाच्या तोंडातून कधी शेती परवडतच नाही हा शब्द मी ऐकलाच नाही. तो माणूस शेताच्या बऱ्याच भागात ऊस लावतो, पण कधी त्यानं ऊसाला होणारा खर्च किंवा खताची बिलं ही स्वतःच्या खिशातून दिलीच नाहीत. ऊसावर होणारा सगळा खर्च हा पट्ट्या आंतर पिकाच्या जोरावरच काढतो. ऊस लावताना त्यात गवार लाव, भेंडी लाव, कुठं बांधाच्या कडेने वेगवेगळे वेलच लाव, असे उद्योग त्याचे सुरू असतात. मागच्या वर्षी खोडवा तुटून गेल्यानंतर या पट्ट्याने खोडव्यात भेंडी लावली आणि त्यातून 40,000 रुपये मिळवले. शिवाय वर्षभर बांधावर लावलेल्या भोपळा, दोडका अशा वेलातून हा पैसा कमवतच असतो. नाहीतर आपल्याकडे ऊस शेती म्हटलं की मस्त पाणी लावून द्यायचं आणि पारावरचा काटा फिरटत फिरायचं. अशानं थोडी शेती फायदेशीर होणार आहे,